brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मढी येथील कानिफनाथ या महाराजांच्या यात्रेला पुन्हा एकदा जे आहे तर यावर्षी देखील मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालणार असल्याचं सरपंच जे आहे संजय मरकड यांनी म्हटलंय. नेमकं काय प्रकरण आहे सर? मागच्या वर्षी जे आहे तो ठराव केला होता, या वर्षी देखील तुम्ही त्याची अंमलबजावणी करणार असं म्हणतात. नेमकं काय कारण आहे? मागच्या वर्षी ग्रामसभेचा ठराव झालेला आहे की मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेमध्ये बंदीचा, आणि एकदा ठराव झाला का तो कायदा तयार झाला आणि तो कंटिन्यू तो पाळायचा असतो कंटिन्यू, आणि म्हणून परत परत ठराव नसते. तो ठराव पास झालेला आहे, त्याच्यामुळे कायमस्वरूपी त्याप्रमाणेच इथून पुढच्या यात्रा अशाच होतील. यावर्षीही मुस्लिम समाजाला मढी यात्रेमध्ये बंदी घातलेली आहे, कारण आमचे चैतन्य कानिफनाथ महाराजांची संजीवनी समाधी या ठिकाणी आहे. आमच्या नाथांच्या काही रीती रिवाज परंपरा आहेत ते पाळत नाहीत. पशु हत्या या ठिकाणी करतात, चोऱ्यामाऱ्या करतात, 8-8 दिवस आंघोळ करीत नाही, हलाल प्रसाद या ठिकाणी विकतात आणि मांस मच्छी खाऊन या ठिकाणी ते प्रसाद विकतात. आणि म्हणून आम्ही त्यांना मागच्या वर्षी जी काही ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये त्यांना आम्ही बंदी घातलेली आहे. आणि मागच्या वर्षी आपण एकही मुस्लिमांना दुकान लावू दिलं जाणार नाही, त्याचप्रमाणे यावर्षी पण आणि इथून पुढे पण कायमस्वरूपी त्यांना बंदी असेल. कुठल्याही प्रकारे आपण त्यांना या ठिकाणी व्यवसाय करू दिला जाणार नाही. पण जो काही ठराव घेतला होता ग्रामपंचायतीने त्याच्या विरोधामध्ये मुस्लिम समाज आहे कोर्टात गेले. कोर्टात त्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी तो जो ठराव आहे तर तो रद्द केला होता. 2 ठराव आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मागच्या वेळेस 22 फेब्रुवारीला एक ठराव आपण त्या ठिकाणी घेतला होता. तो ठरावाचं फक्त गणसंख्या अभावी 103 हे ग्रामस्थच ग्रामसभेला असले पाहिजे या आधारावर, आणि 107 ग्रामसभेला त्या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित होते, पण काही बाहेरगावचे असल्यामुळं बीडीओनी त्या आधारे तो रद्द केला होता. पण त्यानंतर आपण 10-12 दिवसांनी परत दुसरी ग्रामसभा घेतली. 327 मतांनी ठरावाच्या बाजूने मतदान झालं, विरोधात 123 मतदान झालं, म्हणजे पूर्ण बहुमताने तो ठराव पास झालेला आहे आणि तो कायदा तयार झालेला आहे. इथून पुढे कोणीही असो, मी सरपंच असो नाही तर नसो, यानंतर त्या कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागेल आणि कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी दुकाने लावू दिली जाणार नाहीत. पण यावर्षी काय नियोजन आहे? म्हणजे आता जर ते कोर्टात गेले तर पुढची तुमची भूमिका काय आहे? संभाजीनगर हायकोर्टामध्ये 3 याचिका चालू आहेत, त्याचे निर्णय अजून लागलेले नाहीत, आणि ते फक्त त्या ज्या कोर्टाच्या याचिका आहेत त्या फक्त पहिल्या ठरावावर त्यांनी दाखल केलेल्या आहेत. पहिला ठराव असाच रद्द झालेला आहे, त्याच्यामुळे त्याला ती किंमतच नाही. हायकोर्ट विनाकारण वेळ त्या ठिकाणी दोन्ही पार्ट्यांचा वाया घालत आहे, आणि दुसरा ठराव आम्ही पूर्ण बहुमताने त्या ठिकाणी केलेला आहे. हायकोर्टाचा निर्णय काय येईल तो येईल, पण धार्मिक ठिकाणी हायकोर्टाने हस्तक्षेप करू नये माझी विनंती आहे त्यांना. आणि आमच्या जो काही ठराव झालेला आहे त्या ठरावाच्या पद्धतीनंच आम्ही या ठिकाणी कायद्याचं पूर्ण पालन करून त्यांना कुठल्याही परिस्थितीत मुस्लिम समाजाला दुकाने लावू दिली जाणार नाहीत. निश्चितच ग्रामपंचायत जो ठराव केलेला आहे तर तो कायदा तयार झालेला आहे आणि यावर्षी देखील मुस्लिम व्यापाऱ्यांना जे आहे तर ते या ठिकाणी दुकानं लावून देणार नसल्याचं संजय मरकड यांनी म्हटलं. रोहित वाळके, मुंबई तक, अहिल्यानगर.